हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता बऱ्यापैकी सणासुदीचे दिवस चालू आहेत आणि इथून पुढे एक एक करत सण येतात. तर आपण बऱ्यापैकी मिठाई बाहेरून विकत आणतो. तर आज एक सिंपल अशी मिठाई मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला. त्यामध्ये अर्धा लिटर फुल फॅटवालं दूध घातलेलं आहे आणि ते आपल्याला आता उकळवून नंतर आटवून घ्यायचं आहे. तर दूध उकळतच आहे तोपर्यंत हे 200 ग्रॅम पनीर आहे. तर ते मी पनीर किसून घेणार आहे. तर आपल्याला हे पनीरचा यूज करून आपल्याला एक मिठाई बनवायची आहे. तर आता पनीर आपलं किसून झालेलं आहे. ते मी साईडला ठेवलं आणि इकडे आपल्या दुधाला पण उकळी आलेली आहे. तर आता ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे. मधून अधून असं चमच्याच्या साहाय्याने ढवळत राहिलं की कसं पॅनला चिकटत नाही दूध. आणि त्यानंतर मी त्यामध्ये ही 50 ग्रॅम मिल्क पावडर घातली. तर आता त्याच्या गुठळ्या होणार नाहीत असं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्यामुळं सतत ढवळलं की नंतर ती मिक्स होऊन जाते लगेच दुधासोबत. आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे हे पनीर. तर अर्धा लिटर दुधाला 200 ग्रॅम पनीर असं मी साहित्य वापरलेलं आहे आणि 50 ग्रॅम मिल्क पावडर आहे. तर बाकी मी काही फार असं साहित्य वापरलं नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये बाकी ड्रायफ्रूट वगैरे घालू शकता थोडेफार आणि वेलची पूड घालू शकता. तर आता मी ते हलवून पूर्णपणे आटवून घेणार आहे. तर बघू शकता आता बऱ्यापैकी ते हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे दूध. आणि ही मिठाई बनवायला काही फार असा वेळ लागत नाही. एक 10 मिनिटामध्ये तर दूध आटलं जातं. फक्त आपल्याला ते सतत हलवावं लागतं म्हणजे चिकटणार नाही यासाठी म्हणून. तर आता बऱ्यापैकी हे आपलं दूध आटत आलेलं आहे. तर मग शेवटी मग मी त्यामध्ये साखर घालणार आहे. तर ही 50 ग्रॅम साखर आहे. तर साखर मी आधी घातली नाही, कारण आपण जर दूध असतानाच आधी साखर घातली की नंतर ते पातळ होऊन जातं आणि आटायला खूप वेळ लागतो. त्यामुळे मी लास्टला साखर घातली. आणि आता बघू शकता आपलं ते मिठाई जी आहे ती पॅनपासून बाजूला सुटायला लागलेलं आहे. म्हणजे आपली आता मिठाई तयार व्हायला लागलेली आहे. तर बघू शकता आता त्यातलं म्हणजे दुधाचा अंश पूर्णपणे आटून गेलेला आहे. तर आता मी एका प्लेटला तूप लावून घेणार आहे थोडंसं. तर तुम्ही ट्रे वगैरे पण वापरू शकता. ट्रेमध्ये वगैरे जरी तुम्ही बनवली तरी चालण्यासारखं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी चमच्याच्या साहाय्यानं ते पसरवून घेणार आहे. तर मी फार असं पातळसर नाही त्याच्या वड्या करणार आहे. थोड्या मोठ्या जाड ठेवणार आहे. तर त्यामुळे मी अर्ध्या प्लेटमध्येच हे सगळं मिश्रण एका साईडला करून घेतलेलं आहे. आणि आता हे आपल्याला अर्धा तास फ्रीजला किंवा असं नॉर्मल टेम्परेचरला जरी थंड करून घ्यायचं तरी घेऊ शकता. तर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता खूप छान अशा याच्या वड्या पडलेल्या आहेत आणि लगेच प्लेटपासून बाजूलाही होत आहेत. तर मी हे सिंपल असं कलाकंद बनवलेलं आहे. तर आता त्याच्या मी वड्या प्लेटमध्ये काढून तुम्हाला दाखवते. खूप सुंदर अशा आणि टेस्ट पण खूप छान लागते. न कोणताही कलर वगैरे फूड कलर वगैरे काही यूज केलेलं नाही आहे. तर खूप छान अशी ही मिठाई आहे. तर तुम्ही माझ्या या पद्धतीनं नक्की एकदा कलाकंदची रेसिपी करून बघा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.